भरभराट झाली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 14. बसप्पा तेल्याचं भाग्योदय. बसप्पा तेली मंगळवेड्यास राहत असे. एक दिवस तो जंगलात फिरत असता कांटकांची शय्या करून तीवर स्वामी निजले होते. ते बसप्पाने पाहून तो त्यांची एकनिष्ठ भक्ती करू लागला. घरी त्याची बायको मोलमजुरी करून पोट भरी. घरी दारिद्र्य फार असून नवरा वेड्याच्या नादी लागला म्हणून ती बाई फार दुःखी असे. याप्रमाणे बरीच वर्षे गेली व बसप्पाची भक्ती पाहून समर्थ प्रसन्न झाले व बसप्पाचे दारिद्र्य दूर करावे असे त्यांचे मनात आले. मग काय तेथे उशीर आहे? एक दिवशी 4 घटिका दिवस असता बसप्पास बरोबर घेऊन लगतच काटवण म्हणून गाव आहे त्या गावाची जंगलात गेले. महाराज पुढे व बसप्पा मागे याप्रमाणे जाता जाता अस्तमान झाला. एकाकी त्या जंगलात हजारो सर्प दिसू लागले. जिकडे पाहावे तिकडे सर्पच सर्प. असे पाहून बसप्पा घाबरला व श्री स्वामींचे चरणी लागला. समर्थांनी त्यास अभय देऊन म्हटले, तुझी इच्छा पूर्ण होईपर्यंत यातून घे, घाबरू नको. श्री स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवून आपल्या अंगावरील वस्त्र सर्पावर घालून भीत भीत एक सर्प बसप्पाने हस्तगत केला. सर्प 1.5 हात लांबीचा होता. तो त्याने आपल्या काखेत ठेवला. मग रानातील सर्व सर्पे नाहीसे झाले. महाराज व बसप्पा गावाकडे परतले.